चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. सो मी काल गावी आली आहे गणपतीसाठी. आमच्या आजपासून डेकोरेशन चालू आहे. सो तुम्ही पुढे मज्जा बघा कशी काय डेकोरेशन आमची करते. आम्ही फर्स्ट टाइम डेकोरेशन करतोय. एवढे वर्ष आमचे पप्पाच करत होते. सो आता पप्पा की तुम्ही करा ह्या वर्षी डेकोरेशन, ह्या वर्षीपासून. सो आम्ही करतोय डेकोरेशन. बघा काय पुढे होतंय. आम्हाला तुम्ही ओळखला असेल पहिल्या ब्लॉग पासून. हा प्रणव नागावकर माझा भाव. यानेच माझ्या ब्लॉगची पहिली वाट लागवलेली. मेन म्हणजे हे आमचं डेकोरेशन चाललंय सध्या. आणि हा माझ्या काकाचा मुलगा वेद नागावकर. हा इथेच असतो अलिबाग सिटीमध्ये. हे आमच्या गावचं घर. इथे आमचा गणपती बसतोय. जरा डेकोरेशन चालू आहे. सो बघा पुढे मजा बघा सगळ्यांची. कोण कोण मदतीला येत. अजून थोडी म्हणजे जास्त अजून आहे पुढे डेकोरेशन. आजच करायला चालू केलंय. बघूया किती मजा येते. गणपती पण आमचा मस्त आहे. सगळ्यांनी आमचा गणपती बघायला. अजून बघा अजून पण फॅमिली यायची बाकी आहे. बट आता बघू पुढे काय होतंय. आता एवढी रसून फुगून माझी बहीण आलेली आहे मदतीला. हिचं नाव आहे प्रचिती नागावकर. बघा दुपारपासून नुसती रुसलेली आणि सगळ्यांना सांगते की आम्हाला मला मारली म्हणून सगळे असं सांगते. आता बघा कशी करते. हाय कर. हाय गाईस कसे आहात? बोल. मस्त मस्त. सो अजून आमचं बरंच डेकोरेशन राहिलंय. बघू आता पुढे काय होतंय. काय मजा येते. हाफ तरी झालंय. एकच झाड झालंय बाकी काहीच नाही झालंय. बघू आता समजेल पुढे काय. अर्ध डेकोरेशन झालेलं आहे. अशा प्रकारे एवढंच झालेलं आहे. जास्त काही झालं नाही. जरासं आम्ही जेवलो. आता जरा माझ्या भावाला उद्या लवकर उठायचंय म्हणून आम्ही आज लवकर झोपतोय. आणि मग उद्याची रात्र परवाची रात्र आम्ही जागवणार. बघू कोण किती जागते. आमच्या सहीचं प्रोजेक्ट आमच्या प्रचितीने केलेलं आहे. मुकुट केलेलं आहे गणपतीचा. ते त्याला स्कूलमध्ये जायचं. हे काय आम्हाला पण माहिती आहे. आणि हा अशा प्रकारे आमचा भाऊ परत मला त्रास द्यायला आलेला. त्यात ही पण त्याची बहीण पण मला त्रास द्यायला आलेली आहे. बघू आता नेक्स्ट पार्ट मध्ये काय होते. बघू आता उद्या बघू काय होते. सो बाय बाय टाटा गुड नाईट. भेटूया. कंटिन्युअस ठेवीन मी हा ब्लॉग. आता बघू कसं काय होते. खूप खूप लाईक कमेंट शेअर करा. सगळं करा. अजून काय नाही. आज ब्लॉगचा सेकंड डे आहे. म्हणजे सेकंड हेच कंटिन्यूच करणार आहे. सो आता बघूया काय होते पुढे. आता चालू जेवून आम्ही चालू केलंय डेकोरेशनला. आमचे पप्पा आले आहेत आज सकाळीच. ते वरची लाइटिंग करून देणार आहेत आम्हाला. बाकी सगळं आम्ही करणार आहे. सारखंही बोलते मला दाखव घे. जेवलात का विचार. जेवलात हो. सो बघूया. आमचा वेद गेलाय कॉलेजमध्ये. त्याच्या खारघरला येईलच आता तो. बघू आता पुढे काय होतंय. ही आमची लाइटिंग चालू आहे. हे माझे पप्पा आणि हा माझा सतवणारा भाऊ गणिया. सो अजून तरी काय झालं नाही बघा. एवढंच झालंय. माझी मैत्रीण. कोण? ही प्रचितीची मैत्रीण. मस्त आहे ना. झाड आहे. ते झाडाला आम्ही करणार आहोत. तुम्ही सांगितलंच त्याला. अगं पण ते फक्त ब्लॉग. सो हे काही तासांमुळे आम्ही जरासा ब्लॉग थांबवलेला. कारण का आमच्याकडे बरंच सामान नव्हतं. तिकडे गावा ठिकाणी भेटत नाही. सो बघूया आपण. अशा प्रकारे लाइटिंग झालेली आहे आमची. हाय गाईस. कसे आहात? जेवलात का? नाही अजिबात नाही. सो बघूया आता
अर्धी तरी तयारी झाली, अजून यायचं बाकी आहे. बघूया आता काय होतंय पुढे. बाय बाय. आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये किंवा रात्री पण आम्ही करू ब्लॉग. बघू आता पुढे काय होते. सो हे गाईस, अशा प्रकारे आमचं हाफ डेकोरेशन झालेलं आहे. मी ब्लॉग काढू नाही शकले कारण का त्याच्यामध्येच दिवसभर होती. सो सॉरी तुम्हाला. हाफ म्हणजे तुम्हाला पूर्ण दाखवलं असतं, बट आमचं एक थोडंसं राहिलं आहे. सो मला माझी बहीण बोलली छोटूसच काम राहील, छोटूसच काम राहिलं. पण ही आमची सई बोलली की जरा असं माई थांब, बघू उद्या पूर्ण ब्लॉग आपण टाकू. टाकू आणि बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप सारे व्हायरल जाऊ दे माझे. सो अशा प्रकारे आमची सई झोपलेली आहे. बघूया आता उद्या मी थोडासा हाफ पार्ट टाकीनच. बघू आता. सो गुड नाईट. गुड नाईट कार नाईट. सई गुड नाईट. गुड नाईट. तुम्हाला मी रात्री सांगितलेलं की आमचं थोडंसं डेकोरेशन बाकी होतं. सो ते आता कम्प्लीट पूर्ण झालेलं आहे. सो आता तुम्हाला आम्ही दाखवतो कसं काय केलंय ते. हे बघा आमचं सुंदरसं डेकोरेशन. बाप्पा यायचे फक्त बाकी आहे. संध्याकाळी रात्री इथे बसू तेव्हा आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी ची स्टोरी वगैरे सगळं मी टाकणार आहे. सो तुम्ही बघा. आज आमचं डेकोरेशन कम्प्लीट, आज म्हणजे कालच मोस्टली झालेलं, बट सगळं फायनल हाच पार्ट राहिलेला. हा पाळणा राहिलेला, हा झोका राहिलेला, बाकी काहीच नव्हतं. अशा प्रकारे कोणीच म्हणजे सगळ्यांनी A to Z सगळ्यांनी मदत केलेली आहे. सो मी पहिल्या दिवशी तरी जेवून वगैरे मुंबईला जाणार आहे गणपती बघायला. सो दुसऱ्या दिवशीपासून मी हा ब्लॉग चालू करणार आहे. सेकंड डे पासून मी तुम्हाला दाखवते कशी कशी मज्जा करणार आहोत आम्ही. सई काय बोलतेस, कसं झालंय डेकोरेशन? मस्त. सई आमची लाजली, सई गेली. सो हा मी ब्लॉग इथेच एंड करते. आज किंवा उद्या मी ब्लॉग टाकीनच. सो तुम्ही लाईक, कमेंट, शेअर करा, सगळं फॉलो करायला मेन म्हणजे मला विसरू नका. सो बाय बाय, टाटा. भेटूया फर्स्ट डेला, सेकंड डेला भेटू आपण. बोला गणपती बाप्पा मोरया.